जीवनात पुढे जायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. तर मित्र हो, त्यावरूनच मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. एक म्हातारा शेतकरी होता. त्याला 5 तरुण मुलं होती. पण ती आळशी होती. कष्ट करणे त्यांना अजिबात माहीत नव्हतं. फक्त वडिलांच्या पैशावर माज करणे एवढंच त्यांचं काम होतं. त्यांचे वडील मात्र फार कष्ट करत. मुलांच्या आळशीपणामुळे त्यांच्या मनात विचार यायचा की आपण गेल्यानंतर यांचे काय होणार, त्यांचा संसार कसा चालणार. शेवटी त्यांना एक कल्पना सुचते. ते एके दिवशी आपल्या 5ही मुलांना बोलवतात व सांगतात की आपण आपल्या पूर्वजांनी या शेतात सोन्याच्या नाण्यांचा हंडा पुरला आहे. मी उद्या गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व ते धन काढून 5ही जण वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावी गेल्यानंतर या 5 जणांनी सोन्याच्या हंड्यासाठी सर्व शेत खणून काढले, पण त्यांना काही तो हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे खणले आहे, जर येथे धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्या हंगामात चांगला पाऊस पडला, त्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. ते त्यांनी बाजारात विकले. त्यांना भरपूर धन मिळाले. परगावहून जेव्हा वडील परत आले तेव्हा या 5 मुलांनी ते झालेलं सगळं सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, मी तुम्हाला ज्या धनाची गोष्ट करत होतो ते धन म्हणजे हेच आहे. जर तुम्ही अशीच मेहनत रोज केली असती तर दरवर्षी तुम्हाला असेच धान्य मिळाले असते. त्याचप्रमाणे जीवन जगत असताना आपण अनेक प्रकारचे कर्म आणि कार्य करत असतो. कशासाठी करत असतो हे सगळं, काय अपेक्षा असते आपली, या सगळ्या कार्यातून आपण आनंदी आणि समाधानाची अपेक्षा करत असतो. असा आनंद आणि समाधान फक्त पूर्णत्वातूनच मिळू शकते. अर्थात काम छोटे असो किंवा मोठे, ते पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला अतिशय आनंद होतो. बारकाईनं पाहिले तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की आनंद आणि समाधान याचं रहस्य काम पूर्ण करण्यामध्ये दडलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना स्वतःची प्रगती करून घ्यायची नसते त्यांच्याकडे दरतरची कारणे असतात. वरवर पाहता ते बहाणे खरेच वाटतात, पण वास्तविक पाहता ते प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. त्याच पद्धतीने जर आम्ही श्रीमंत घरात जन्मलो असतो तर आमची प्रगती फार लवकर झाली असती. या छोट्या गावात जन्मण्याऐवजी आम्ही अमेरिकेत जन्माला आलो असतो तर आम्ही नक्कीच थोर ज्ञान प्राप्त केलं असतो. माझी रास तुळेऐवजी कुंभ असती तर माझ्या आयुष्यात काहीतरी चांगले झाले असते. या सगळ्या गोष्टी निव्वळ मूर्खपणाच आहेत. त्यामुळे जीवन जगताना कष्टाला पर्याय नाही. कष्ट केला तरच तुम्ही खूप मोठ्या पदावर जाल, खूप काही प्राप्त करू शकाल.